सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. सृष्टीनियमांवर मामांची सत्ता. चिक्रोधा नदीकाठी कापशीजवळ बकऱ्यांचा तळ होता. त्यावेळी मामांचे वय सुमारे 28 वर्षाचे असावे. मामांची पत्नी सौ सत्यवा आणि मेहुणी लगमवा आणि सासू गंगूबाई या स्त्रिया तळावर होत्या. एका संध्याकाळी सर्व पुरुष मंडळी जेवत होती. लगमवाने गड्यांना पुरेसे दूध वाढले नाही. दूध साठवून लोणी विकून पैसे साठवण्याचा छंद त्या स्त्रियांना लागला होता. फक्त मामांना भरपूर दूध वाढण्याची खुबी त्या करत. अंतर्यामी मामांना हे ठाऊकच होते. त्यावेळी मामा लगमवाला म्हणाले, उद्यापासून भरपूर लोणी काढा. त्या दिवशी मामांनी ताकाच्या डेऱ्याला आज्ञा केली, उद्यापासून तुझ्यातून लोणी निघेल तर माझ्या पायात आहे हे लक्षात ठेव. पुढल्या दिनी लगंबा नित्याप्रमाणे ताक करण्यास बसली. 1 तास गेला, 2 तास गेले, 3 तास गेले, 4 तासही झाले. मंथन चालूच होते. लोणी आलेच नाही. शेवटी कंटाळून दही घुसळणे बंद केले. हाच प्रकार सलगपणे 3 दिवस झाला. झालेला प्रकार गंगूबाईला कळाला. ती म्हणाली, तुम्ही चुकलात आहात. आता जाऊन बाळूचे पाय धरा, त्यांची क्षमा मागा. सत्यव व लगमा यांना पश्चाताप झाला. त्यांनी मोठ्या नाईलाजाने मामाजवळ जाऊन लबाडीबद्दल क्षमा मागितली. 4थ्या दिवशी ताक करण्याची वेळी मामा दह्याच्या डेऱ्यासमोर हातातील काठी आपल्या हुनवटीला एक टोक व जमीनला दुसरे टोक अशी लावून बसून राहिले. लगम व दही घुसळू लागली. अर्ध्या तासानंतर मामांनी डेऱ्यातील लोण्याचा आज्ञा केली. ते म्हणाले, बारोबेनाप्पा लोण्या ए बाबा. मामा असे म्हणताच लोण्याचा एक गोळा ताकावर तत्काळ तरंगू लागला. याचप्रमाणे नंतर 3 वेळा मामांनी आज्ञा दिली व लोण्याचे गोळे आले. 4 दिवसाचे 4 गोळे पाहून सर्व मंडळी थक्क झाली. तेव्हापासून दुधाची काटकसर करणे स्त्रियांनी बंद केली. योग्य शक्तीमुळे सत्पुरुष कोणत्या वेळी काय घडवू शकतील याचा अंदाज आधुनिक वैज्ञानिकांना सुद्धा कळणे शक्य नाही. मामांचे बहुतेक कार्य निरक्षर व निर्बुद्ध अशा खेडवळ माणसामध्येच झालेले आहे. खेडवळ माणसांना केवळ सात्विक भाषेतील उपदेशांना काहीही पटत नाही. त्यांना प्रत्यक्ष पटणाऱ्या घटनेनंतरच धर्म, नीती, परोपकार, दान, सेवा, भजन वगैरेच महत्त्व पटते. कदाचित याच कारणामुळे असेल बाळूमामांनी प्रवचन किंवा उपदेश असा प्रकार फारसा न ठेवता श्रमाच्या कामाच्या स्वरूपातील सेवा हेच भजन ठेवले होते असे म्हणावे लागते. प्रत्यक्ष चमत्कारामुळे शंका शिल्लक राहत नसे. माणसे तत्काळ सन्मार्गाला लागत. धनगराचा पेशा सांभाळून गावोगावच्या मूढ, निरक्षर व विचित्र स्वभावाच्या माणसात कल्याणकारक प्रवृत्ती निर्माण करण्यात बाळूमामांचे अभिनव कौशल्य दिसून येते. अज्ञ व रानटी माणसांच्या त्यांच्यात बोली भाषा त्यांच्या सारखेच झणझणी शब्दात सांगितल्या विना कळणे शक्य नसते. म्हणून मामांना उग्र भाषेत बोलावे लागे. मामा स्वतः अत्यंत शुद्ध आचरणाचे होते. ते निस्पृह होते, निर्बळ मनाचे होते, मोठे चतुर होते, प्रसंग स्वाधीनी होते, माणसे पारखण्यात निष्पात होते, त्रिकाल ज्ञानी होते, प्रत्येकाचे अंतःकरण जाणत होते. त्यांच्या शिव्या ऐकूनही माणसाला क्रोध येत नसे, भीतीही वाटत नसे, कारण ते आपली माऊलीच आहेत असा भाव त्यांच्यासमोर जाताच माणसात निर्माण होत असे. तुम्हालाही सृष्टीनियमांवर मामांची सत्ता ही कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. ही कहाणीसुद्धा शेअर करा. ही अगदी सत्य घटना आहे. बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.